नमस्कार मित्रांनो, मी गंगा प्रसाद. स्वागत आहे तुमचं मनी मॅनेजमेंटच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पहिला व्हिडिओ होता इमर्जन्सी फंडवरचा. आज आपण बघणार आहोत हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय आणि हेल्थ इन्शुरन्स घेण्या अगोदर तपासायच्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? हेल्थ इन्शुरन्स हा एक कॉन्ट्रॅक्ट असतो, हा एक करार असतो नॉर्मल इंडिव्हिज्युअल व्यक्ती तुमच्या माझ्यासारखा आणि इन्शुरन्स कंपनीमधला. यामध्ये काय होतं, हा नॉर्मल इंडिव्हिज्युअल व्यक्ती जो आहे तो प्रीमियम भरतो, 500 रुपये 1000 रुपये महिना, किती पण असू शकतो, तो प्लॅनवर डिपेंड करतो. त्या बदल्यामध्ये इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीला किंवा त्याच्या परिवाराला संपूर्ण कव्हर देते. समजा काहीही हॉस्पिटलमध्ये खर्च आला, ॲडमिट केल्यावर जो काही हॉस्पिटलचं बिल येईल, त्याचा जो काही खर्च असेल ते सगळा संपूर्ण खर्च ही इन्शुरन्स कंपनी भरत असते. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती आहे, त्याने पॉलिसी बाजारमधून एखादी इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतली. आता हे कोणतेही पेड प्रमोशन वगैरे नाही, जस्ट एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. तर त्यानं काय केलं, एक पॉलिसी विकत घेतली. आता तो त्याला प्रीमियम देणार, 500 रुपये 1000 रुपये जे काही असेल प्रीमियम तो देणार. आणि त्या बदल्यामध्ये पॉलिसी बाजार जी कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी, ती त्या व्यक्तीला एक मेडिकल कव्हर देणार, 5 लाखाचं 3 लाखाचं जे काही असेल. यालाच आपण काय म्हणतो, हेल्थ इन्शुरन्स असं म्हणतो. आता बघूयात हेल्थ इन्शुरन्स घेण्याच्या अगोदर तपासायच्या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी. ह्या गोष्टी बघितल्याशिवाय हेल्थ इन्शुरन्स घेऊच नका. पहिली गोष्ट, कॅशलेस ट्रीटमेंट. तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्यानंतर हॉस्पिटलचे पैसे अगोदर तुम्ही देणार, मग इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पैसे देणार, किंवा इन्शुरन्स कंपनी डायरेक्टली हॉस्पिटलला पैसे देणार. हे डिपेंड करतं तुम्ही कॅशलेस ट्रीटमेंटला सिलेक्ट केले की नाही यावर. दुसरी गोष्ट, नेटवर्क ऑफ हॉस्पिटल्स. इन्शुरन्स कंपनी सोबत टायअप असलेल्या हॉस्पिटलची यादी कंपनीने जाहीर केलेली असते. तुम्हाला अशाच हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होणं गरजेचं असतं आणि हे हॉस्पिटल तुमच्या घराच्या आजूबाजूला आहेत की नाही हे सुद्धा बघणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट, कव्हरेज ऑफ प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस. म्हणजे हॉस्पिटलमध्ये येण्याच्या अगोदरचे आणि हॉस्पिटलमधून गेल्याच्या नंतरचे जे काही मेडिकलचे खर्च आहेत, मेडिकल एक्सपेन्सेस आहेत, ते सुद्धा इन्शुरन्स कंपनी देते की नाही हे देखील बघणं गरजेचं असतं. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की मी स्टॉक मार्केटवर एका महिन्याची बॅच सुरू करत आहे. या बॅचमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तुमचे बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट क्लिअर केले जातील. दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस शिकवलं जाईल. तिसऱ्या आठवड्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस शिकवलं जाईल आणि चौथ्या आठवड्यामध्ये प्रॅक्टिकल या सगळ्या गोष्टीचं जे नॉलेज आहे हे सगळं कसं अप्लाय करायचं, कंपनी मल्टीबॅगर कंपनी कशी शोधायची, शोधल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेपर्यंत प्रॅक्टिकली कशा रीतीचे स्टेप घ्यायचे हे स्वतः मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि स्वतः त्यावरले जे काही प्रॉब्लेम आहेत ते 1-on-1 स्वरूपाने सॉल्व देखील करणार आहे. त्याचबरोबर चांगला प्रॉफिट झाल्याच्या नंतर कशा रीतीने एक्झिट करावं, त्या एक्झिट स्ट्रॅटेजीवर देखील प्रॉपर स्वरूपानं मी एक्सप्लेन करणार आहे. हे सर्व बॅच जे आहे ती लाईव्ह असेल आणि झूम मीटिंगद्वारे तुम्ही देखील लाईव्ह या बॅचमध्ये इंटरॅक्शन करू शकता. या बॅचची प्राइस एकदम स्टुडंट फ्रेंडली आहे. जास्त माहिती घेण्यासाठी मी माझ्या व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तो देखील तुम्ही चेकआउट करू शकता. आता वळूयात व्हिडिओकडे. चौथी गोष्ट आहे क्लेम सेटलमेंट रेशो. म्हणजे जेवढ्या लोकांनी क्लेम केला त्यापैकी किती जणांना पैसे मिळाले. जेवढा जास्त क्लेम सेटलमेंट रेशो असेल तेवढी चांगली पॉलिसी असते. पाचवी गोष्ट आहे रिस्टोरेशन बेनिफिट. समजा इन्शुरन्स कंपनीने तुम्हाला 5 लाखाचा कव्हर दिला आहे आणि एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, त्याला 3 लाख रुपये खर्च लागला. आता 5 लाखातून 3 लाख गेले, उरले किती, 2 लाख. आता परत दुसऱ्या व्यक्तीला जर ॲडमिट करायचं म्हणलं तर त्यासाठी 2 लाख रुपयेच उरतील. कधी, ज्यावेळेस तुम्ही रिस्टोरेशन बेनिफिट ऑफ केलं नसेल तेव्हा. परंतु जर तुम्ही रिस्टोरेशन बेनिफिटला क्लिक केलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीसाठी देखील ते पैसे रिस्टोर होऊन 5 लाख रुपये होतात. 6वी गोष्ट आहे कोपे क्लॉज. कोपे म्हणजेच इन्शुरन्स कंपनी काय म्हणते, तुम्ही आणि आम्ही सोबत पैसे भरूया. म्हणजे समजा 80%चा कोपे जर असेल तर 80% इन्शुरन्स कंपनी भरणार आणि उरलेले जे 20% आहेत ते तुम्हाला भरावे लागणार. तर जनरली याला अवॉइड करायला पाहिजे. 7वी गोष्ट आहे इन्शुरन्स कॅप. तुमची इन्शुरन्स कंपनी एका लेवलपर्यंत पैसे देऊ शकते, त्याला आपण इन्शुरन्स कॅप म्हणतो. वर कॅप लागली तर हे इन्शुरन्स कॅप जे आहे ते जास्तीत जास्त असायला पाहिजे.
8वी गोष्ट आहे वेटिंग पिरियड. अनेक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असं लिहिलेलं असतं की पॉलिसी काढल्यापासून इतक्या महिन्यापर्यंत किंवा इतक्या दिवसापर्यंत तुम्हाला क्लेम करता येणार नाही. तर हा वेटिंग पिरियड किती महिन्याचा आहे तो पण चेक करणं गरजेचं असतं. 9वी गोष्ट आहे नो क्लेम बोनस. समजा तुम्ही इन्शुरन्स तर घेतला परंतु तुम्हाला क्लेम करण्याची काही गरजच पडली नाही कारण तुम्ही एकदम टकाटक आहात. तर अशा वेळेस तुम्ही नो क्लेम बोनस देखील घेऊ शकता. यामध्ये इन्शुरन्स कंपनी तुमच्या पुढच्या वर्षीचा जो प्रीमियम आहे त्याची किंमत खूप कमी करत असते. 10वा पॉईंट आहे डोंट हाईड युअर डिसीजेस. तुम्ही ज्यावेळेस इन्शुरन्स पॉलिसी घेत आहात त्यावेळेस तुम्हाला काही रोग असेल, काही व्यसन असेल तर ते देखील तिथं सांगणं गरजेचं असतं. जर नंतर त्यांना कळालं तर कंपनी तुमचा क्लेम ॲक्सेप्ट करत नाही, तुम्हाला पैसे भेटत नाहीत त्याचे. तर मित्रांनो, या 10 महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला घेण्याच्या अगोदर तपासण्यासाठीचे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नालायकांनो चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका. आणि माझी जी बॅच आहे स्टॉक मार्केटवरली तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती देखील चेक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय महाराज.